कल्पना करा की तुम्ही टोकियोमधील गर्दीच्या मेट्रो स्टेशनवर उभे आहात. हजारो लोकांची ये-जा सुरू आहे, पण तरीही तिथे शांतता आहे. आता जरा जवळून पहा. तुम्हाला एक 5 वर्षांचे मूल दिसेल, आपल्या आईजवळ अगदी शांत बसलेले. हातात आयपॅड नाही, मोबाईल नाही, आरडाओरडा नाही, चॉकलेटसाठी हट्ट नाही, फक्त शांतता. आणि तुम्हाला माहीत आहे का, असं का होतं की भारतातील 80% पालकांना मुलांच्या रोजच्या चिडचिडीचा त्रास होतो, तर जपानमध्ये मुले इतकी समजूतदार आणि शिस्तप्रिय दिसतात? जर तुम्हाला वाटत असेल की हे केवळ भीतीमुळे किंवा कडक शिस्तीमुळे आहे, तर तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात. खरं तर हे त्याच्या अगदी उलट आहे. टोकियो युनिव्हर्सिटीसारख्या मोठ्या संस्थांमधील संशोधनानुसार याचं रहस्य एका खास मानसशास्त्रीय रचनेत दडलेले आहे, ज्याबद्दल आपल्याकडील पालकांनी फारसं ऐकलेलं नाही. जर तुमचं मूल तुमचे ऐकत नसेल किंवा तुम्हाला वाटत असेल की तुमचं घर म्हणजे ओरडण्याचं आणि शिक्षेचं मैदान झालंय, तर ही माहिती तुमचं विचार करण्याची पद्धत पूर्णपणे बदलून टाकेल. बघा, मुंबई किंवा पुणेसारख्या शहरात राहणारे आपण बिहेवियरिझल शिकून मोठे झालो आहोत. म्हणजे काय, तर मुलाने काही वाईट केलं की त्याला शिक्षा द्या, आणि चांगलं केलं की त्याला बक्षीस द्या. आपल्याला शिकवलं गेलंय की मुलं लबाड असतात आणि त्यांची जिद्द मोडली पाहिजे. त्यामुळे काय होतं, आपण ओरडण्याच्या चक्रात अडकतो. आपण अथर्वला सांगतो, खेळणी आवर, तो दुर्लक्ष करतो. आपण आवाज वाढवतो, तो पुन्हा दुर्लक्ष करतो. शेवटी आपण जोरात ओरडतो, आवर म्हणालो, आणि मग तो हलतो. पण इथेच खरी अडचण आहे. जीवशास्त्रीयदृष्ट्या जेव्हा तुम्ही ओरडता, तेव्हा मुलाच्या मेंदूतील अमिगडला जागृत होतो. म्हणजेच त्यांची लढा किंवा पळा ही वृत्ती जागी होते. त्यांच्या मेंदूत कॉर्टिसॉल नावाचं तणावाचं संप्रेरक वाढतं, जे मेंदूचा तो भाग बंद करतं जो तर्क आणि सहकार्य करण्यासाठी जबाबदार असतो. समजलात? ओरडून शिस्त लावण्याच्या नादात आपण मुलांसाठी ऐकणं जैविकदृष्ट्या अशक्य करून टाकतो. पण जगातील सर्वात यशस्वी पालक, जे जपानमध्ये शांत मुले घडवीत आहेत, तेही शक्तीची लढाई लढत नाहीत. ते इकुजी नावाची संकल्पना वापरतात, ज्याचा अर्थ मुलाला घडवण्यापेक्षा त्याचे संगोपन करणे असा आहे. त्यात असे 8 नियम माहीत आहेत, जे एकमेकांबद्दल आदर निर्माण करतात. नियम क्रमांक 1, शुकू संकल्पना. आपल्याकडे शिस्त म्हणजे शिक्षा वाटते, पण जपानमध्ये याचा अर्थ सुंदर प्रशिक्षण असा आहे. शिस्त ही मुलावर लादण्याची गोष्ट नसून ती जीवनाची एक पद्धत आहे, जी तुम्ही त्यांना स्वतः वागून दाखवता. यातूनच पहिली मोठी गोष्ट येते, स्किनशिप. जपानी माता मुलांच्या शारीरिक जवळीकेवर, म्हणजे हक करणे, जवळ घेणे यावर खूप भर देतात. आपल्याकडे काय होतं, मुलांना वेगळ्या खोलीत झोपवण्याचा किंवा रडू देण्याचा सल्ला दिला जातो. पण जपानमध्ये मुले 10 वर्षांची होईपर्यंत पालकांसोबत झोपतात. यामुळे काय होतं, त्यांच्यात ऑक्सिटोसिन म्हणजे प्रेमाचं संप्रेरक वाढतं आणि तणाव कमी होतो. नियम क्रमांक 2, प्रॉक्सिमिटी फेज. तुम्ही कधीही जपानी पालकांना मैदानावर लांबून ओरडताना पाहणार नाही. जर राहुल काही चुकीचं करत असेल, तर पालक काय करतात, ते त्याच्या जवळ जातील, गुडघ्यावर बसतील, त्याच्या डोळ्यात डोळा भिडवतील आणि हळू आवाजात बोलतील. मुंबईतील एखाद्या घरात काय होतं, वडील किचनमधून ओरडतील, ते बंद कर. पण मुलासाठी तो फक्त गोंगाट असतो, धडा नाही. जवळ जाऊन बोलल्याने मुलाचा मेंदू सहकार्यासाठी नैसर्गिकरित्या तयार होतो. नियम क्रमांक 3, मेईवाकू, म्हणजे इतरांना त्रास न देण्याचा नियम. भारतात आपण काय करतो, आपण मुलाच्या वैयक्तिक हक्कांवर लक्ष देतो. हे माझं खेळणं आहे, मी ओरडणारच. पण जपानमध्ये 2 वर्षाच्या मुलालाही शिकवलं जातं की त्याच्या वागण्याचा इतरांवर काय परिणाम होतो. मी सांगतोय म्हणून धावू नकोस, असं म्हणण्याऐवजी तिथले पालक काय म्हणतात, तू धावलास तर जमिनीला वाईट वाटेल किंवा खालच्या मजल्यावरील लोकांना त्रास होईल. बघा, ते भीतीऐवजी सहानुभूती वापरतात. नियम क्रमांक 4, गामन, म्हणजे संयम. कल्पना करा, पुण्यातील एखाद्या मॉलमध्ये मूल चॉकलेटसाठी रडतंय. आपण काय करतो, एकतर रागवतो किंवा लाजेपोटी त्याला ते घेऊन देतो. पण गामन शिकवणारे पालक काय करतात, ते मुलाला त्या हव्याहव्याशा भावनेसोबत शांत बसायला शिकवतात. ते मुलाचं लक्ष भरकटवत नाहीत किंवा लाच घेत नाहीत, तर स्वतः शांत राहून मुलासमोर एक आदर्श ठेवतात. नियम क्रमांक 5, शोकुइकू, म्हणजे अन्नाचे शिक्षण.
नाशिकच्या एका वडिलांची गोष्ट ऐका. ते आपल्या मुलाच्या चिडचिडीला कंटाळले होते. त्यांनी हा नियम पाळायला सुरुवात केली. जपानमध्ये जेवण म्हणजे फक्त भूक भागवणे नाही, तर कृतज्ञता व्यक्त करणे आहे. मुले एकमेकांना जेवण वाढतात, एकत्र साफ स्वच्छता करतात. जेव्हा मुलाला वाटतं की आपण या टीमचा भाग आहोत, तेव्हा काय होतं माहीत आहे? त्यांची चिडचिड 40% कमी होते. नियम क्रमांक 6. स्वातंत्र्याची भेट. टोकियोमध्ये 7 वर्षांची मुले एकटी मेट्रोने प्रवास करतात. मुंबईत असं दिसलं तर लोक पोलीस बोलवतील. पण मुलांना छोटी छोटी कामे एकट्याने करू देणे खूप आवश्यक आहे. यामुळे त्यांचा स्वतःवर विश्वास वाढतो. नियम क्रमांक 7. कमी संघर्षाचा संवाद. जपानी पालक नाही हा शब्द शस्त्र म्हणून वापरत नाहीत. जर मूल हट्ट करत असेल तर ते त्याच्या भावनांचा आरसा बनतात. तुला बागेतून जावं लागतंय म्हणून तू खूप नाराज आहेस ना? एकदा का मुलाला वाटलं की आपल्याला कोणीतरी समजून घेतंय, तेव्हा ते आपोआप शांत होतात. आणि शेवटचा नियम क्रमांक 8. स्वतः उदाहरण बना. एक जपानी म्हण आहे, पालकांची पाठ हे मुलाचं पाठ्यपुस्तक असतं. जर तुम्हाला परिणाम पाहायचे असतील तर तुम्हाला एक रोड मॅप, एक नकाशा हवाय. चला टप्प्याटप्प्याने पाहूया. पहिला आणि दुसरा आठवडा हा सानिध्याचा टप्पा आहे, प्रॉक्सिमिटी फेज. तुमचे फक्त एकच लक्ष आहे, दुसऱ्या खोलीतून ओरडणं पूर्णपणे बंद करायचं आहे. जर तुम्हाला तुमच्या मुलाला काहीतरी सांगायचं असेल तर तुम्ही प्रत्येक वेळी त्याच्याकडे चालत जा. सुरुवातीला हे खूप थकवणारं वाटेल. तुम्हाला वाटेल, अरे किती वेळा उठायचं? पण 7व्या दिवसापर्यंत तुम्हाला एक आश्चर्यकारक गोष्ट दिसेल. मुलं वाईट वागण्याआधी तुम्हाला शोधायला लागतील. तिसरा आणि चौथा आठवडा हा स्किनशिप टप्पा आहे. आता शारीरिक स्पर्श 50% वाढवा. म्हणजे काय? जास्त मिठी मारा, केस गुळगुळा, टीव्ही बघताना जवळ बसा. हे मुलाच्या मज्जासंस्थेला रिवायर करतं. त्यांना तुम्ही नियमांचा स्रोत नाहीत तर सुरक्षिततेचा स्रोत वाटायला लागतं. दुसऱ्या महिन्यात तुम्ही सहानुभूती टप्प्यात प्रवेश करता, एम्पथी फेज. आता मे वाकू लॉजिक वापरायला सुरुवात करा. उदाहरणार्थ, आपण आपले बूट इथे सोडले तर बाबा अडखळू शकतात. चला कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करूया. आता काही पालक विचारतील, जर हे काम नाहीच झालं तर? जर माझं मूल खूपच हट्टी असेल तर? बघा, सर्वात मोठी समस्या एक्स्टिंक्शन बर्स्ट आहे. म्हणजे काय? जेव्हा तुम्ही ओरडायचं बंद करता आणि या शांत पद्धती वापरायला सुरुवात करता, तेव्हा मूल काही दिवस खरंच वाईट होऊ शकतं. ते नवीन सीमा तपासत असतात. जर असं झालं तर घाबरू नका. हे मेंदू बदलत आहे याचं चिन्ह आहे. चिन्ह चांगलं आहे. त्यामुळे त्यावेळी काय करायचं? दृढ राहा, कोर्सवर फोकस्ड राहा. जर ते ओरडले तर तुम्ही अजून शांत व्हा. जर त्यांनी ढकलले तर मिठी मारा. मला पुण्यातील एक केस आठवतेय. एक आई होती. तिचा मुलगा दररोज रात्री तासभर रडायचा. तासभर. तिने विस्पर रूल सुरू केला. तिने शपथ घेतली की जेव्हा तो ओरडतोय तेव्हा ती फक्त कुजबुजून बोलेल. आणि काय झालं माहीत आहे? तिसऱ्या रात्री तो मुलगा 5 मिनिटात रडणं थांबवला. का? कारण तुम्ही अशा व्यक्तीशी सत्ता संघर्ष करू शकत नाही जो लढायला तयार नाही. जर तुम्ही मूलभूत गोष्टींमध्ये पारंगत झाला असाल तर एक मास्टर तंत्र आहे, कागे नो दोर्योकू, म्हणजे सावलीचे प्रयत्न. इथे काय करायचं? समस्या येण्याआधी त्याची अपेक्षा करा आणि शांतता आधीच शिकवा. उदाहरणार्थ, तुम्हाला माहीत आहे की बस स्टॉप तणावपूर्ण असेल तर काय करायचं? सकाळी तुमच्या दालनात बस स्टॉपचा खेळ खेळा, रोल प्ले करा, गामनचा गेम बनवा. जेव्हा तुम्ही या प्राचीन जपानी तत्वांना आधुनिक न्यूरोसायन्स सोबत एकत्र करता, तेव्हा परिणाम काय मिळतो? फक्त आज्ञापदवी मुले नाहीत तर सुसंवादी कुटुंब मिळतात. पालकत्वाच्या या पातळीवर पोहोचण्यासाठी तुमच्या ओळखीत बदल करावा लागेल. तुम्ही आता बॉस नाही आहात, तुम्ही मार्गदर्शक आहात. चला सारांश पाहूया. 1. ओरडणं बंद करा. 2. स्किनशिपला प्राधान्य द्या. 3. मे वाकूद्वारे सहानुभूती शिकवा. 4. स्वतःवर गामन सराव करा आणि नेहमी नेहमी त्यांच्या पातळीवर जा. तुमची पहिली पायरी आत्ता सुरू होते. अक्षरशः या व्हिडिओ नंतर लगेच तुमच्या मुलाकडे जा. घरात ते कुठेही असले तरी शोधा आणि फक्त 10 सेकंदांची मिठी द्या. त्यांच्या कामाबद्दल काहीही बोलू नका, त्यांच्या गुणांबद्दल काहीही बोलू नका. फक्त कनेक्ट करा. उद्या प्रॉक्सिमिटी रूल वापरून पहा. घरभर ओरडणं नाही. जर तुम्ही हे फक्त 7 दिवस केलत, तुम्हाला एक वेगळं मूल तुमच्याकडे बघताना दिसेल.
जर तुम्हाला तुमचं मूल शांत हवं असेल तर तुम्हाला शांत राहावं लागेल. आणि आता यासाठी मी काम फ्रेमवर्क तयार केला आहे. सी, कनेक्शन म्हणजे संवाद. सुधारण्याआधी संवाद साधा. मुलाला काही सांगण्यापूर्वी त्याच्या खांद्याला स्पर्श करा किंवा त्याच्या उंचीवर खाली वाकून बोला. ए, अटॅचमेंट म्हणजे जोडणी. रोज 15 मिनिटे फोन बाजूला ठेवून मुलासोबत जमिनीवर बसून खेळा. एल, लॉजिकल लिमिट्स म्हणजे तार्किक मर्यादा. मी सांगितलं म्हणून असं न म्हणता नियमामागचं कारण सांगा. एम, मॉडेलिंग म्हणजे आदर्श. तुम्हाला मुलाकडून जे अपेक्षित आहे ते स्वतः करून दाखवा. आणि आता तुमच्यासाठी खूप सोपी सुरुवात. पुढील 7 दिवस फक्त 2 गोष्टी करा. 1, ओरडणं बंद करा. काही सांगायचं असेल तर मुलाच्या जवळ चालत जा आणि मग बोला. 2, स्किनशिप वाढवा. दिवसातून एकदा तरी मुलाला 10 सेकंद घट्ट मिठी मारा. त्याच्या अभ्यासाबद्दल किंवा कामाबद्दल काहीही न बोलता फक्त मिठी मारा. आणि हो, फक्त 7 दिवसात तुम्हाला तुमच्या मुलामध्ये झालेला बदल स्पष्ट दिसेल. विश्वास ठेवा आणि सुरुवात करा.